नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला गणित हा विषय शिकवत आहे. स्कॉलरशिपसाठी गणित हा विषय आपल्याला शिकायचा आहे. तर यासाठी आपण गणिताचे यापूर्वीच दोन लेक्चर घेतलेले आहे, ज्यामध्ये आपण गणिताचं बेसिक म्हणजे संख्या म्हणजे काय आणि संख्यांचे प्रकार कोणते असतात हे बघितले आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते एकदा लगेच बघून घ्यावे. आज आपण रोमन संख्या कशी लिहितात व रोमन संख्यांवर स्कॉलरशिपमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे बघणार आहोत आणि ते प्रश्न कसे सोडवायचे हे आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला. संख्या ह्या 3 प्रकारे लिहिल्या जातात. देवनागरी स्क्रिप्टमध्ये म्हणजे मराठीमध्ये, दुसरा प्रकार आहे इंटरनॅशनल म्हणजे इंग्रजीमध्ये आणि तिसरा असतो रोमन. आपल्याला मराठी व इंग्रजीमध्ये संख्या लिहिणे हे तर माहितीच आहे की मराठीमध्ये आपण असे लिहितो 1 2 3, तर इंग्रजीमध्ये 1 2 3 4. पण रोमनमध्ये कसे लिहितात आज आपण तेच शिकणार आहोत. बघणार आहोत रोमन संख्या कशा लिहितात. तर रोमन संख्यांमध्ये 1 ला आय लिहितात, 5 ला व्ही लिहितात, 10 ला एक्स लिहितात, 50 ला एल, 100 ला सी, 500 ला डी आणि 1000 ला यम. अशा प्रकारे रोमन अंकांमध्ये संख्या लिहिल्या जातात. पण रोमन संख्या लिहिताना काही मर्यादा आहेत. तर त्यात पहिली मर्यादा अशी की रोमन संख्येला 3 ची मर्यादा असते. 3 ची मर्यादा म्हणजे काय, तर 3 ची मर्यादा म्हणजे असे की आपण 1 ला एकदा आय लिहिले, 2 ला दोनदा आय लिहिले की 3 ला 3 वेळेस आय लिहितो, म्हणजे हा झाला 1 2 3. पण 3 ची मर्यादा अशी की आपण 4 संख्या लिहिण्यासाठी परत 4 वेळेस हा आय वापरू शकत नाही. म्हणजे 3 ची मर्यादा आपण एकदा वापरलेला अंक हा 3 वेळेसच वापरू शकतो. त्यासाठी आपण 4 ला 3 वेळेस आय लिहू शकत नाही. ही 3 ची मर्यादा आहे. आणि 3 ची मर्यादा म्हणजे काय की आय आपण फक्त 3 वेळाच लिहू शकतो. 4 साठी आपण 4 वेळेस आय लिहू शकत नाही. यानंतर दुसरी मर्यादा, एक अंक कमी असतो तेव्हा. एक अंक कमी असतो तेव्हा म्हणजे काय, आपल्याला एक तर माहिती आहे, एक वरून आपण 2 लिहिले, 3 लिहिले, आता आपल्याला लिहायचे 4. पण 4 हे किती पेक्षा कमी आहे, तर 5 पेक्षा 1 कमी आहे म्हणजे 4. तर मग आपण 4 ला कसं लिहितो, एक कमी म्हणजे आय आणि 5 पेक्षा, किती पेक्षा 1 कमी, तर 5 पेक्षा, म्हणून व्ही. तर हे झाले आपले 4. यानंतर आपण 5 लिहू शकतो, 6 लिहू शकतो आय घेऊन, 7 लिहू शकतो, 8 लिहू शकतो. मग परंतु आपली 3 ची लिमिट इथे संपती, कारण आपण 3दा आय घेतले. मग त्यानंतर आपल्याला हे झाले 6 7 8. आता यानंतर 9 लिहायचे, म्हणजे 9 कशाला एक अंक कमी, तर 10 ला एक अंक कमी. मग ते कसं लिहिणार, 10 ला किती कमी, तर 1. मग 1 कमी म्हणून आय लिहिणार व 10, म्हणजेच 10 ला 1 कमी. हे झाले 9 आणि आपले झाले 10. असंच आपल्याला आणखी रोमन अंक कसे लिहितात हे शिकायचे आहे. यानंतर आपल्याला जर 15 लिहायचे असेल तर आपण 15 कसे लिहिणार, 10 आणि 5, म्हणजेच काय 15 ला 10 आणि 5 म्हणजे एक्स आणि व्ही. असेच आपल्याला जर 20 लिहायचे असेल तर कसे लिहिणार, 10 अधिक 10, 10 आणि 10 20. तर आपल्याला आता 40 लिहायचे, तर आपण 40 ला 4 वेळेस एक्स असे लिहू का, 1 2 3 4, तर नाही. आपल्याला रोमन मध्ये 3 ची मर्यादा दिली, म्हणजे एक अंक आपण 3च वेळेस वापरू शकतो, म्हणून 40 ला आपण 4 वेळेस एक्स लिहू शकत नाही. मग आपण काय करणार, तर 40 हे कितीला कमी आहे, तर 50 ला 10 कमी. 50 ला किती लिहिता, यल. तर 40 हे 50 ला किती कमी आहे, तर 10, म्हणून 10 अगोदर लिहायचे, म्हणजे एक्स एल. हे झाले 40. यानंतर आपल्याला जर 50 लिहायचे असेल तर आपल्याला माहितीच आहे, 50 ला आपण यल लिहितो. त्यानंतर 60 जर लिहिले तर मी यल एक्स लिहू शकते.
मी 60ला 50 आणि 10 60 म्हणजे L आणि X असे लिहू शकते. त्यानंतर 70 L 60 70 80 50 60 70 80. परंतु 90ला मी L आणि 4 वेळेस X लिहू शकते का? तर नाही. असं लिहू शकते का 1 2 3 4, कारण की माझी 3 ची लिमिट संपतीये. मग यानंतर मी 4 संख्या घेऊ शकत नाही. म्हणून काय करायचं, तर आपण काय सांगितले, कितीला कमी ते बघायचं. कितीला? 100ला 10 कमी. तर मग आपण कसे लिहितो, पहिले 100 लिहायचे आणि किती कमी आहेत 100ला, तर 10. मग 10 म्हणजे x. तर जितके कमी आपण ते पहिले लिहितो. म्हणजेच 90ला आपण XC असे लिहिणार आणि त्यानंतर आहे 100. तर आपल्याला माहितीच आहे 100ला किती लिहितात, C. असंच आपण कोणतीही संख्या लिहू शकतो. जसं की मला लिहायचं असेल 105. आता मला सांगितले की 105 लिहा. तर मग मी 105 कशी लिहिणार, तर 100ला मला माहिती आहे C म्हणता आणि 5ला काय म्हणता, तर V. म्हणजे CV म्हणजे 105. असंच मला जर 215 लिहायचे असतील तर मी 215 कसे लिहिणार, 100 अधिक 100 200 आणि 15 म्हणजे 10 आणि 5 हे झाले 215. मला लिहायचे 510. तर मी 510 कसे लिहिणार, 500ला लिहितात D आणि 10ला लिहितात X. हे झाले माझे 510. यानंतर मला लिहायचे असतील 650. 650 तर मी कसे लिहिणार, 500 नंतर 100 आणि नंतर किती, 50. 500 100 500 C ला 100 आणि 50ला L. माझे झाले माझे 650. आणि 1000 जर लिहायचे असेल तर माहितीच आहे आपण 1000ला M लिहितो. चला, तर आपल्याला आता कळालंय की संख्या कशा लिहितात रोमन मध्ये. आपण शिकलो की रोमन संख्या ह्या आपल्याला लिहायच्या असेल तर कशा लिहायच्या. तर मग आपण हेच बघू की स्कॉलरशिप मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये रोमन संख्यांवर आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात. चला, तर आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.1. त्यातील पहिला प्रश्न आहे, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते. हा प्रश्न स्कॉलरशिप 2021 ला विचारला गेलेला आहे. तर आपल्याला आपण आता शिकलो की 50ला आपण काय म्हटलो, आपण आता शिकलोय की 500ला आपण काय म्हटलो. जसं की आपण 1ला I म्हटलो होतो, 5ला V म्हटलो होतो, 10ला X म्हटलो होतो. त्यानंतर 50ला आपण L म्हणलो, त्यानंतर 100 घेतले होते, 100ला आपण C म्हटलो आणि 500ला आपण D बोललो होतो आणि 1000ला M. तर आपल्याला आता विचारलंय की 500ला काय म्हणतात. तर आपल्याला माहिती आहे 500ला काय म्हणतात, D. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात. तर आता आपल्याला सांगितलंय 55. C म्हटल्यावर किती सांगितले आपल्याला माहिती आहे, C म्हणजे 100. तर मग 100 आणि 5, V म्हणजे 5, तर 100 आणि 5 हे किती झाले, 105. हे चुकलं, आपल्याला 55 विचारले. त्यानंतर आहे L आणि V. L ला आपण 50 म्हणतो आणि हे 5 म्हणजे 50 आणि 5 55. तर आपलं उत्तर आलं दुसरं LV. त्यानंतर हे काय सांगितलंय, 1 2 3 4 5. 5 वेळेस आपण X घेऊ शकतो का, तर नाही. आपल्याला रोमन संख्यामध्ये 3 ची मर्यादा असते, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. आणि त्यानंतर हे VL लिहिले. V म्हणजे किती, तर 5 आणि L म्हणजे किती, तर L म्हणजे 50. म्हणजे 50ला 5 कमी म्हणजे 45. तर हे झाले 45. आणि आपल्याला विचारले 55, तर 55 ना LV लिहितात. तर आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न तिसरा आहे, CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, तर इंग्रजी संख्या चिन्हात म्हणजे 1 2 3 मध्ये CCXIX ही संख्या कशी लिहिणार. तर कशी लिहिणार, C ला म्हणतो आपण 100, परत C सांगितले, मग परत 100
नंतर x म्हणजे 10 आणि ix म्हणजे 9. तर मग हे किती झाले? 100 आणि 100 200, 210 219. तर आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. चौथा प्रश्न आहे XIV अधिक C वजा XXI अधिक VII. तर हे काय विचारलं, याचं उत्तर काय असणार ते पण आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्या संख्यांमध्ये. तर आपण हे सॉल्व्ह करू. कसं करणार? x म्हणजे, चला तर आपण हे सॉल्व्ह करू. XIV म्हणजे 10 आणि 4 14 अधिक C म्हणजे 100 वजा XXI म्हणजे 10 10 20 आणि हा एक 21 अधिक VII म्हणजे 5 आणि 2 7. तर आपल्याला हे सोडवायचे. 100 आणि 14 114 वजा 21 अधिक 7. तर आपण काय करतो, पहिले बेरीज करतो नंतर वजाबाकी करतो. तर 114 मध्ये 7 मिळवले 121 वजा 21. तर 121 मधून 21 गेले, उत्तर आलं 100. तर ऑप्शन क्रमांक 2. तसंच 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? 47 वजा 10 तर किती येतात? 37. तर आपल्याला हे रोमन अंकात 37 कसे लिहायचे असं विचारले. आपल्याला उत्तर आलंय, रोमन अंकात आपल्याला 37 कसे लिहिणार असं विचारले. तर आपण बघू. पहिले 10, x म्हणजे 10 20 30 आणि 5 35 35 आणि 2 37. तर आपलं उत्तर आलं पहिलंच ऑप्शन. तरी आपण पुढचे चेक करू. हे किती आहे? 10 10 20 आणि 5 25 आणि 2 27. तर आपल्याला 27 नकोय. त्यानंतर 10 20 30 35 आणि एक एक्स्ट्रा दिलाय 36 37 38. हे किती दिले? 38. पण आपल्याला किती पाहिजे? 37. आणि त्यानंतर L म्हणजे किती? तर L म्हणजे 50 50 आणि 10 60 60 आणि 2 62. तर हेही आपलं उत्तर होणार नाही. प्रश्न 6. 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात? तर आपल्याला किती लिहायचे? 400. आपल्याला माहिती आहे 100 ला काय म्हणतात? तर C म्हणतात. मग आपण C 1 2 3 4 असं लिहू शकतो का? नाही, कारण आपण तीनदा C लिहू शकतो. 400 म्हणजे काय? तर 100 वजा 500 बरोबर 400. तर मग आपण कसं लिहिणार? 100 अगोदर लिहिणार. आपल्याला माहिती आहे 100 ला काय म्हणतात? C आणि 500 ला म्हणतात D. तर CD ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3. आपण एकदा ऑप्शन चेक करू. पहिल्या ऑप्शन मध्ये C म्हणजे 100, मग 100 200 300 400. परंतु आपण हे 4 वेळेस लिहू शकत नाही, कारण आपल्याकडे 3 ची मर्यादा असते, म्हणून हा ऑप्शन चुकला. 100 200 आणि हे किती? D म्हणजे 500, म्हणजे 500 मधून 200 गेले 300. तर हे उत्तर चुकलं. D म्हणजे किती? तर D म्हणजे 500 आणि C म्हणजे 100. तर DC म्हणजे किती? तर हे झाले 600, म्हणून आपलं ऑप्शन CD. त्यानंतर पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? तर 4 4 ला काय लिहितात? IV हे बरोबर. 6 VI बरोबर. 15 15 ला 5 वेळेस आपण V लिहू शकतो का? नाही. 15 ला कसं लिहितात? 10 अधिक 5 म्हणजे XV. पण त्यांनी सांगितले आपल्याला ट्रिपल V, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 8. XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर XCVI, X म्हणजे किती? 10, C म्हणजे किती? 100. पण XC आलंय म्हणजे वजाबाकी. X मधून 100 मधून 10 गेले, त्यानंतर किती सांगितले? CVI म्हणजे किती? 6. तर 100 मधून 10 गेले 90 अधिक 6 म्हणजे 96. तर ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर XXXIX अधिक VIII
y म्हणजे किती? तर x x x x म्हणजे 10, 10 20 30 आणि हे 9 म्हणजे 39 अधिक हे किती आहे? 5 आणि 3 8. तर यांची बेरीज 9 आणि 8 17. हातचा आला 1, 4 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 47. तर ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 10वा. 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती? तर रोमन संख्यामध्ये 71 आपल्याला दाखवायचे. 71 कसे दाखवतात? तर 50 अधिक 20 अधिक 1. तर 50 ला लिहितो आपण L. 20 म्हणजे 2दा x, 10 आणि 10 20 आणि I म्हणजे आपलं उत्तर L x x I. तर हे ऑप्शन मध्ये कोणते आहे? तर 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये L x x I म्हणजे 71. तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 बघितला आहे. यानंतर असंच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 1.2 बघूया. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.